खाली बसणं बंद केलंय, नीकॅप वापरताय, वजन कमी केलंय आणि तरीही गुडघेदुखी काही थांबत नाहीये, पण याच्यामुळे वैतागून जाऊ नका। नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आपण असे बरेच उपाय करतो आणि विचार करतो माझी गुडघेदुखी का थांबत नाही, पण गुडघेदुखीसाठी मी तुम्हाला 5 एक्सरसाइजेस सांगणार आहे। त्या एक्सरसाइजेस करून बघा, निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल। वयाप्रमाणे होणारी जी गुडघेदुखी असते ती का होते आधी हे आपण जाणून घेऊया। आपली जी गुडघ्याची वरची आणि खालची अशी जी 2 हाडं असतात त्या 2 हाडांच्या मध्ये कार्टिलेज असतं। कार्टिलेज म्हणजे गादी असते। वयामानाप्रमाणे ती गादी झिजते आणि जेव्हा ती गादी झिजते तेव्हा ही जी 2 हाडं आहेत ती एकमेकांवरती घासली जातात आणि त्या घर्षणामुळे पेन सुरुवात होतं। पण मग एक्सरसाइजमुळे गुडघेदुखीला फायदा कसा होणार? तर होतं काय, जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेला आपण ते गुडघ्याच्या वरच्या बाजूचे स्नायू, गुडघ्याच्या खालच्या बाजूचे स्नायू यांचे व्यायाम करतो। त्यामुळे हे स्नायू बळकट झाल्यामुळे गुडघ्यावरती येणारा जो ताण आहे तो ताण बऱ्याच प्रमाणात कमी होतो। त्यामुळे घर्षणही कमी होतं आणि आपली गुडघेदुखी हळूहळू थांबते। पहिला एक्सरसाइज आपण बघणार आहोत, नी प्रेस करायचा, म्हणजे आपला गुडघा आपल्याला खाली दाबायचा आहे। त्याच्यासाठी एक बेडशीटची अशी फोल्ड घ्यायची, ती फोल्ड तुम्ही गुडघ्याच्या खाली ठेवा, पाय अगदी असा सरळ ठेवा आणि गुडघा त्याच्यावरती दाबायचा आहे। पण त्याआधी आपल्याला हा पाय वाकवून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही हिपचे स्नायू वापरणार नाहीत। गुडघा याच्यावरती दाबा। गुडघा दाबताना अजून एक काळजी घ्यायची, ती म्हणजे आपली टाच उचलली नाही गेली पाहिजे। गुडघा दाबून 5 सेकंद होल्ड ठेवायचा आहे। 1 2 3 4 5 सोड। हा पहिला एक्सरसाइज। त्याच्या पुढचा एक्सरसाइज हीच बेडशीटची फोल्ड उचलायची आहे आणि आपल्या टाचेखाली ठेवायची आहे। टाच दाबताना सुद्धा पायाची बोटं वरती आकाशाच्या दिशेने पॉइंट करतील आणि तुम्हाला तुमची टाच या बेडशीट वरती दाबायची। दाबा टाच। 1 2 3 4 5 सोडून द्या। हा दुसरा एक्सरसाइज। तिसरा एक्सरसाइज आहे, तुम्हाला असा एखादा रोल किंवा आपल्या घरी लोड असतो तो लोड, किंवा नसेलच तर ब्लँकेट छान फोल्ड करून रोल करून घ्यायचे आणि ती अशी गुडघ्याच्या खाली ठेवायची। गुडघा असा वाकला जाईल। हा गुडघा, वाकलेला गुडघा तुम्हाला उचलून सरळ करायचा आहे। आता यामध्ये या पेशंटची चूक काय झाली की त्यांनी मांडी सुद्धा उचलली, पण तुम्हाला मांडी उचलायची नाही, फक्त गुडघा सरळ करायचा, बरोबर। सो अशा प्रकारे गुडघा सरळ करायचा, वरती घ्यायचा आणि खाली ठेवायचा। पुन्हा एकदा सरळ, खाली, रिलॅक्स। पुढचा एक्सरसाइज आहे, गुडघ्याच्या दुखण्यामध्ये आपल्या हिपच्या या बाजूचे जे मसल्स असतात ते मसल्स सुद्धा वीक झालेले असतात। त्याच्यामुळे या मसल्सना स्ट्रेंथनिंग करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे अगदी आपल्याला छान गुडघेदुखीपासून आराम मिळतो। त्यामध्ये हा तुम्हाला पाय वाकवून ठेवायचा आहे, पायाची बोटं आकाशाकडे असतील, गुडघ्याची वाटी सुद्धा अशी वरच्या दिशेला फेस करेल। हा पाय थोडासा वरती उचलून असा बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे। पुन्हा याला आत आणून ठेवायचं, वर उचला, थोडासा बाहेर घ्या, आत, जागेवर, पुन्हा थोडा वर, बाहेर, आत आणि जागेवर। आता शेवटचा व्यायाम म्हणजे हा पाय तुम्हाला वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी इथे धरायचं आहे आणि मग हा गुडघा सरळ करायचा आहे। काही काही पेशंट्स मध्ये हा गुडघा पूर्णतः सरळ होणार नाही झाला तरी चालेल, मॅक्झिमम ते जेवढा सरळ करू शकतात तेवढा सरळ करायचा आणि मग त्यांना पायाची बोटं त्यांच्या दिशेला ओढायला सांगायची। यामध्ये होईल काय, पायाची बोटं तुमच्या दिशेने ओढून ठेवा, यामध्ये हा स्नायू सुद्धा ताणला जाईल आणि हा स्नायू सुद्धा ताणला जाईल। त्याच्यामुळे हे 2 स्नायू जे गुडघेदुखीमध्ये टाईट असतात ते स्नायू आपल्याला रिलीज व्हायला मदत होईल आणि गुडघ्यावरती येणारा ताण कमी होईल। थँक्यू।